नमस्कार. दक्कन स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसमतच्या जिल्हा परिषद प्रशालेतील अस्वच्छ पिण्याचे पाणी टाकीत आळ्या झाल्याचे विद्यार्थ्यांचे मत. जिल्हा परिषद प्रशाला वसमतचा ढिसाळ कारभार. गरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, मोलमजुरी करून जगणाऱ्या वर्गाचे विद्यार्थी या शाळेत शिकतात. या विद्यार्थ्यांच्या पालकांना माहीतही नसते आपले लेकरं कोणत्या शाळेत टाकायचे. यांनी काही वसमतच्या संस्थेच्या शाळेचे अलिखित करार करून येथील गरीब पालकांच्या परिस्थितीचे भांडवल करून यांची पदं वाचवण्यासाठी परस्पर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात. अशी चर्चा शाळेत संबंधित असलेल्या कर्मचारी नागरिक करताना ऐकण्यात येत आहे. असे गरीब विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून शाळेला रंगरंगोटी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोपडी फरशी आली आहेत, पण विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष. यांना गरिबाच्या लेकरांना चांगले शुद्ध पाणी लागते याची भान नाही. पाण्याची टाकी किती दिवसापासून स्वच्छ केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. पाण्याच्या टाकीत आळ्या झाल्यात तेच आम्हाला प्यावं लागतं असा शाळेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक गरीब विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कधी टाकीत पाणी नसते, जेवण केल्यावर पाणी प्यायला भेटत नाही, विकत पाणी बॉटल घेण्याची यांची ऐपत नाही. शिक्षक व कर्मचारी स्वतःला पाणी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा जार मागवतात. विद्यार्थ्यांनी शुद्ध पाणी पिऊ नये का? अशा अशुद्ध अस्वच्छ टाकीतले पाणी पिऊन गरिबांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पोटाचे गंभीर आजार झाले तर याला जबाबदार कोण? याच्या परिवाराने मोलमजुरी करून जगावे की दवाखाना करावा? देशाला तंदुरुस्त पिढीची गरज आहे. अस्वच्छ पाणी पाजून भावी पिढीला आरोग्य विषयक समस्येने ग्रासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते भेटीगाठीत व्यस्त आहेत. त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला वसमत मधील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसेल तर फार गंभीर बाब आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सदरील शाळा 2 सत्रात चालते. शाळेची भव्य 2 मजली इमारत आहे. दोन्ही मराठी व उर्दू माध्यम एकाच सत्रात चालवून पूर्णवेळ सक्षम उच्च श्रेणी मुख्याध्यापक देऊन गरिबांच्या लेकरांना पूर्ण शैक्षणिक सुविधा पुरवाव्यात. मागील 8 वर्षापासून प्रभारी पद घेऊन कोणीच पद घेण्यास तयार नाही. काहींनी ते तसे लिहून दिले असे कारण दाखवत शिक्षण विभाग सक्षम पूर्णवेळ मुख्याध्यापक पद भरत नसल्याने गरिबाच्या मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान करत आहे. जबाबदारी नाकारणाऱ्या शिक्षकांची बदली करून नियमाप्रमाणे सक्षम जबाबदार उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिला तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक विकास होऊन त्याला न्याय मिळेल. दिखाऊपणा करून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू न शकणाऱ्या प्रभारी इंचार्जच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन स्टुडिओ या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा. दक्कन न्यूज टुडेसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड.